नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता डिसेंबर किंवा जानेवारी 26 मध्ये UGC नेटची एक्झाम जी होणार आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने आपण पेपर 1 म्हणजे जो सर्वांसाठी कंपल्सरी आहे त्या पेपर 1 चे 2025 मध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले होते ते आता आपण विश्लेषणासहित सोडवणार आहोत. फक्त 10च प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत की जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजावेत. त्याचं विश्लेषण मराठीतून दिलेलं आहे कारण हा नेटचा UGC नेटचा जो एक्झाम असते ती एक्झाम आणि तो पेपर असतो पेपर 1 हा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये असतो. फक्त जे काही आपले विषयाचे प्रश्न म्हणजे पेपर असतील म्हणजेच की मराठी विषय किंवा हिंदी विषय किंवा इंग्लिश विषय तर ते फक्त त्या त्या भाषेमधून असतात आणि पहिला पेपर हा सर्वांसाठी कंपल्सरी किंवा एकसारखाच असल्यामुळं तो हिंदीमधूनच किंवा इंग्लिशमधून असतो. तर हिंदी ते फारच अवघड असं असतं तर ते मागच्या वर्षीची जी 2025 मधली जी परीक्षा प्रश्नपत्रिका आहे ती इथं आम्ही आता सोडवून सांगणार आहे. फक्त पहिले 10च प्रश्न घेतलेले आहेत आणि ते विश्लेषणासहित तुम्हाला इथं सोडवून देणार आहे त्याच्या उत्तरासहित. तर तुमच्या माहितीसाठी किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे माहिती पडण्यासाठी हे दिलेलं आहे. हे जर तुम्हाला आवडलं तुमचा रिस्पॉन्स जर तशा पद्धतीने आला तर आम्ही त्याच्या पुढचे प्रश्न सुद्धा ते तशाच पद्धतीने सोडवून आणि विश्लेषणासहित देणार आहोत. तर आता मग आपण UGC नेट त्या एक्झामचे मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका जी आहे ती विश्लेषणासहित आणि त्याच्या उत्तरासहित सोडवूयात. प्रश्न, अनुभवजन्य अधिगम में शिक्षक की भूमिका टिंबटिंबकी नहीं हो सकती. हा प्रश्न आहे आणि याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिक्षक किंवा कोच, 2 परामर्शदाता मेंटर, 3 अनुशिक्षक म्हणजे ट्यूटर आणि 4 प्राद्योगिकी म्हणजे तकनीकी. आता अनुभवजन्य अधिगम में शिक्षक की भूमिका टिंबटिंबकी नहीं हो सकती तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्राद्योगिकी तकनीकी. याचं विश्लेषण काय? अनुभवजन्य अधिगम में शिक्षक की भूमिका टिंबटिंब नहीं हो सकती म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. अनुभवजन्य अधिगम म्हणजे अशी शिक्षण प्रक्रिया ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवाद्वारे शिकतात म्हणजे अनुभवजन्य. या पद्धतीत केवळ माहिती देणे हे उद्दिष्ट नसते तर अनुभवातून विचार, निरीक्षण, विश्लेषण आणि कृती याद्वारे ज्ञान प्राप्त करणे हा मुख्य हेतू असतो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाद्वारे शिकतात आणि केवळ माहिती देणं ही उद्दिष्ट नसतं तर अनुभवातून विचार, निरीक्षण, विश्लेषण, कृती याद्वारे ज्ञान प्राप्त करणं हा मुख्य हेतू असतो. शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची किंवा कोच किंवा सल्लागार म्हणून काम करतो. तो विद्यार्थ्यांना अनुभवांचे अर्थ लावायला मदत करतो. शिक्षक विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना देतो पण उत्तर तयार स्वरूपात देत नाही. आता हे प्राद्योगिकी म्हणजे तकनीकी. प्राद्योगिकीची मर्यादा काय आहे तर तंत्रज्ञान हे सहाय्यक साधन असू शकते पण शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. अनुभवजन्य अधिगमात मानवी संवाद, संवेदनशीलता आणि वैयक्तिक मार्गदर्शन आवश्यक असते. तंत्रज्ञान माहिती पुरवते पण अनुभवातून शिकवण्याची क्षमता त्यात नसते. म्हणून अनुभवजन्य अधिगम में शिक्षक की भूमिका प्राद्योगिकी म्हणजे तकनीकी किंवा तांत्रिकची नाही की नाही हो सकती हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यातून निष्कर्ष काय निघतो तर अनुभवजन्य अधिगमामध्ये शिक्षकाची भूमिका प्राद्योगिकी सारखी असू शकत नाही. तर ह्या पहिल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आणि विश्लेषण आहे की अनुभवजन्य अधिगम म्हणजे अशी शिक्षण प्रक्रिया ज्यामध्ये विद्यार्थी स्वतःच्या अनुभवाद्वारे शिकतात जे तुम्हाला तांत्रिक शिक्षणामधून ते मिळू शकत नाही. म्हणून हा चौथा पर्याय हा बरोबर आहे. अनुभवजन्य अधिगम में शिक्षक की भूमिका प्राद्योगिकी ही नाही हो सकती म्हणजे तो शिक्षक हा शिक्षक असू शकतो, मेंटर किंवा परामर्शदाता असू शकतो आणि अनुशिक्षक किंवा ट्यूटर असू शकतो. प्रश्न पुढचा, निम्नलिखित में से किसे स्व उत्पादन प्रतिपुष्टि नहीं माना जाता है. स्व उत्पादन प्रतिपुष्टि नहीं माना जाता है. पर्याय क्रमांक 1 आश्वासन, 2 पूर्वदर्शन करना,
3 प्रारंभ से अवलोकन, 4 पर्यवेक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आश्वासन. आपण याचं विश्लेषण बघूया. स्व उत्पन्न प्रतिपुष्टी म्हणजे अशी प्रक्रिया जी विद्यार्थी स्वतःच्या कृती, अनुभव किंवा विचारांवरून स्वतःच तयार करतो, यात बाह्य व्यक्तीचा सहभाग नसतो. स्व उत्पन्न प्रतिपुष्टी म्हणजे स्व उत्पन्न प्रतिपुष्टीचे उदाहरण म्हणजे स्वतःच्या कामाचे आत्ममूल्यांकन करणे, चुकांची स्वतः ओळख करून सुधारणा करणे, अनुभवावर आधारित स्वतः विचार करून निष्कर्ष काढणे. आता ही स्व उत्पन्न प्रतिपुष्टी नसलेली उदाहरणं कुठली आहेत तर शिक्षकाने दिलेली प्रतिक्रिया ही दुसऱ्याने दिलेली आहे, परीक्षेतील गुण किंवा निकाल, सहाध्यायीने दिलेले मत आणि पर्यवेक्षकाचे निरीक्षण. म्हणजेच दुसऱ्यांनी जे सांगितलेलं असतं ते म्हणजे तुमचं स्व उत्पन्न प्रतिपुष्टी होऊ शकत नाही. म्हणजे आश्वासन दिलं हे प्रतिपुष्टी होत नाही. पूर्वदर्शन करणं, आरंभ से अवलोकन करणं, पर्यवेक्षण करणं हे होऊ शकतं. आश्वासन यामध्ये स्व उत्पन्न प्रतिपुष्टी होऊ शकत नाही. म्हणजे काय तर शिक्षक किंवा इतर व्यक्तींनी दिलेली प्रतिक्रिया ही स्व उत्पन्न प्रतिपुष्टी मानली जात नाही. आश्वासन हे प्रतिपुष्टीमध्ये येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा. ब्लूम टेक्सोनॉमी के स्तर को संज्ञात्मक क्षेत्र में नीचे से ऊपर के क्रम में व्यवस्थित कीजिए. आता पर्याय ए आहे विश्लेषण करना, बी आहे समझना, सी प्रयोग में लाना, डी मूल्यांकन करना, ई स्मरण करना. आता इथं त्यांनी पर्याय दिलेले आहेत. नीचे दिए गए सही विकल्प में से सही उत्तर चुने. तर त्यांनी हे जे दिलेलं आहे त्याचा क्रम दिलेला आहे, BECAD, EBCAD, EBCDA, EBDAC. तर याच्यामधलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ई म्हणजे स्मरण करना, बी समझना, सी प्रयोग में लाना, ए विश्लेषण करना आणि डी मूल्यांकन करना. ब्लूम टेक्सोनॉमी के अंतर स्तर को संज्ञात्मक क्षेत्र में नीचे से ऊपर के क्रम में व्यवस्थित करना. त्याचं स्पष्टीकरण ई जे होतं ते ज्ञान म्हणजे माहिती, तथ्य आणि संकल्पना लक्षात ठेवणे. बी आहे समज म्हणजे माहिती समजून घेणे आणि अर्थ लावणे. सी आहे अनुप्रयोग म्हणजे माहितीचा वापर नवीन परिस्थितीमध्ये करणे. ए आहे विश्लेषण माहितीचे घटक भागात विभाजन करून संबंधित समजणे. संश्लेषण विविध घटक एकत्र नवीन संकल्पना तयार करणे. आणि डी आहे मूल्यांकन माहितीची गुणवत्ता किंवा उपयुक्तता तपासणे. हे आपलं या पद्धतीचा जो पर्याय आहे EBCAD हा पर्याय बरोबर आहे. ब्लूम टेक्सोनॉमी के स्तर को संज्ञात्मक क्षेत्र में नीचे से ऊपर के क्रम में व्यवस्थित कीजिए हा पर्याय बरोबर आहे. जसं की ई म्हणजे काय स्मरण करणार, स्मरण म्हणजे ज्ञान. बी आहे समजना म्हणजे समज. सी आहे अनुप्रयोग म्हणजे प्रयोग में लाना म्हणजे अनुप्रयोग. ए आहे विश्लेषण करना आणि डी आहे मूल्यांकन करना. मूल्यांकन म्हणजे मूल्यांकन आणि विश्लेषण. या पद्धतीनं हे पर्याय बरोबर आहेत. त्याचं विश्लेषण इथं दिलेलं आहे. प्रश्न पुढचा. निम्नलिखित में से किसे आकलन का साधन माना जाता है? ए टेस्ट, बी परीक्षा ए, सी निर्देशन, डी वर्कशीटे, ई प्रश्नोत्तरिया. आता इथं त्यांनी विकल्प म्हणजे पर्याय दिलेले आहेत. 1 केवल ए बी और ई, 2 केवल बी सी डी और ई, 3 केवल डी और ई, 4 केवल ए बी डी और ई. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए बी डी और ई. ए काय आहे आकलन का साधन टेस्ट, परीक्षा, वर्कशीट आणि प्रश्नोत्तरिया. याचं विश्लेषण समजून घेऊया. मूल्यांकनाचे साधन असलेले घटक आहेत प्रश्नपत्रिका, प्रकल्प कार्य म्हणजे प्रोजेक्ट,
ऑब्झर्वेशन म्हणजे प्रेक्षण, स्वयंमूल्यमापन, सहकार्याचे मूल्यांकन, प्रदर्शन आणि प्रशिक्षकाचे अभिप्राय म्हणजे टीचर्स फीडबॅक. मूल्यांकनाचे साधन नसलेले घटक आहेत केवळ माहिती देणारे साधन जसं की पाठ्यपुस्तक, हे तुमचं मूल्यांकन करू शकत नाही. प्रेरणा किंवा मार्गदर्शन देणारे भाषण हे तुमचं मूल्यांकन करू शकत नाही. तांत्रिक साधने ज्याचा वापर केवळ अध्यापनासाठी होतो हेही तुमचं मूल्यांकन करू शकत नाही. तर निष्कर्ष काय निघतो की प्रश्नपत्रिका, प्रकल्प कार्य, प्रेक्षण, स्वयंमूल्यांकन हे मूल्यांकनाची साधने मानली जातात. मग इथं काय दिलेलं आहे तर ए म्हणजे टेस्ट परीक्षण, प्रश्नपत्रिका, नंतर परीक्षा आहे, नंतर वर्कशीट आणि प्रश्नोत्तर या हे तुमचं मूल्यांकनाचं साधन मानलं जातं. निर्देशन म्हणजे भाषण किंवा पुस्तकातील जे तुमचं पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये दिलेली माहिती हे तुमचं आकलनाचं साधन होऊ शकत नाही, मूल्यांकनाचं साधन होऊ शकत नाही. प्रश्न पुढचा, निम्न में से क्या शोध नहीं है? शोध ज्ञान के उन्नयन के उद्देश्य से किसी परिघटना की सावधानी पूर्वक व विस्तृत जांच होता है. यह सामान्य सिद्धांत निगमित करने के उद्देश्य हेतु समस्या के अध्ययन के लिए व्यवस्थित और वस्तुपूर्वक प्रयास होता है. शोध सहज बुद्धि ज्ञान पर आधारित होता है, लोगों के संचित अनुभवों व विश्वासों पर आधारित होता है. यह समस्या के समाधान की खोज हेतु सुव्यवस्थित जांच होता है. निम्न में से क्या शोध नहीं है? पर्याय क्रमांक 3, शोध सहज बुद्धि ज्ञान पर आधारित होता है, लोगों के संचित अनुभवों व विश्वासों पर आधारित होता है. हे म्हणजे शोध नाही. विश्लेषण बघूया. सगळ्यात आधी तर शोध म्हणजे काय? शोध म्हणजे एखाद्या विषयाची किंवा घटनांची सविस्तर, शिस्तबद्ध आणि तर्कशुद्ध तपासणी जी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केली जाते. शोध हा बुद्धी, तर्क आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असतो. अनुभव व श्रद्धा आधारित ज्ञान, लोकांचे संचित अनुभव किंवा श्रद्धा हे परंपरागत ज्ञान किंवा सामाजिक विश्वास मानले जातात. हे ज्ञान उपयुक्त असू शकते पण ते शोध मानले जात नाही कारण त्यात वैज्ञानिक तपासणी किंवा पुरावे नसतात. म्हणून शोध म्हणजे बुद्धी, तर्क, पुरावे, विश्लेषण आणि श्रद्धा किंवा अनुभव म्हणजे परंपरा, सामाजिक विश्वास आणि अनुभव. आपल्या उत्तरामध्ये काय, शोध सहज बुद्धि ज्ञान पर आधारित होता है, लोगों के संचित अनुभवों व विश्वासों पर आधारित होता है. तर हे शोधामध्ये असं नसतं, तो शास्त्रशुद्ध पद्धतीनेच असला पाहिजे, लोकांच्या अनुभवावरती किंवा विश्वासावरती शोध नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वैज्ञानिक प्रेक्षण निम्न में से किस आधार पर होता है? 1. सत्यापन योग्य साक्ष्य अथवा उद्धरण योग्य सबूत का सुव्यवस्थित निकाय. 2. संचित अनुभव. 3. पूर्वग्रह. 4. जनविश्वास. बरोबर उत्तर आहे 1. सत्यापन योग्य साक्ष्य अथवा उद्धरण योग्य सबूत का सुव्यवस्थित निकाय. आता वैज्ञानिक प्रेक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीचे बारकाई निरीक्षण करून त्यातून निष्कर्ष काढणे. हे पूर्णतः तर्क, बुद्धी आणि वस्तुनिष्ठेवर आधारित असते. मग हा कशावरती तर सत्यापन म्हणजे सत्य, तर्क, योग्य साक्ष अथवा उद्धरण योग्य सबूत का सुव्यवस्थित निकाय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. कारण वैज्ञानिक प्रेक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून त्यातून निष्कर्ष काढणे आणि ते कशावरती तर पूर्णतः तर्क, बुद्धी आणि वस्तुनिष्ठतेवर, योग्य सबूत, वस्तुनिष्ठतेवर आधारित असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा, प्राकल्पना रचना हेतु मानदंड है. ए. इसे केवल एक मामले का वर्णन करना चाहिए. बी. इसे अनेक मामलों का वर्णन करना चाहिए. सी. इसे उन चरों को विनिर्दिष्ट करना चाहिए जिनके बीच संबंध स्थापित किया जाना है. डी. इसे स्पष्ट और सुनिश्चित होना चाहिए. ई. यह आनुभविक रूप से जांच योग्य होना चाहिए, चाहे यह सही हो अथवा गलत. विकल्प दिलेले आहेत म्हणजे पर्याय. त्याच्यामध्ये केवळ बी बरोबर म्हटलंय, केवळ ए, बी, सी बरोबर म्हटलंय,
3 ला केवळ ए सी डी आणि ई बरोबर म्हटलंय आणि 4 ला केवळ ए बी सी आणि डी म्हटलेलं आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ ए बी सी आणि डी. इसे केवल एक मामले का वर्णन करना चाहिए. ए बी इसे अपने अनेक मामलों का वर्णन करना चाहिए. सी इसे उन चरों के विनिर्दिष्ट करना चाहिए जिनके बीच संबंध प्रस्थापित किया जाना है. आणि डी इसे स्पष्ट और सुनिश्चित होना चाहिए. प्राक्कलना रचना हेतू मानदंड पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता प्राक्कल्पना रचनेसाठी आवश्यक मानदंड म्हणजे ती फक्त एका बाबीचे वर्णन करायला हवी. प्राक्कल्पना ही विशिष्ट घटनेवर किंवा बाबीवर केंद्रित असावी. ज्या चलांमध्ये संबंध स्थापित करायचा आहे त्याचे स्पष्ट निर्देश असावेत. कोणते चल आहे आणि त्यांच्यात कोणता संबंध तपासायचा आहे हे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. ही स्पष्ट आणि निश्चित असावी. प्राक्कल्पना गोंधळात टाकणारी नसावी. तिचा अर्थ ठाम आणि समजण्यास सोपा असावा. ती सुस्पष्ट आणि ठाम असावी. शब्दरचना अचूक, संक्षिप्त आणि संशोधनाच्या उद्देशाशी सुसंगत असावी. ही मानदंडे पाळल्यास प्राक्कल्पना वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य आणि तपासण्यायोग्य ठरते. म्हणून इथं प्राक्कल्पना रचना हेतू मानदंड पर्याय क्रमांक 4 ए बी सी आणि डी आणि त्याचं स्पष्टीकरण हे आहे मराठीमध्ये. ते तुम्ही अभ्यासू शकता. पुढचा प्रश्न. जब कोई व्यक्ति स्वयं से बात कर रहा होता है अथवा निद्रावस्था में सोच अथवा स्वप्न देख रहा होता है तो इस प्रकार का संचार निम्न रूप से जाना जाता है. 1 अंतर्वैयक्तिक, 2 अंतःवैयक्तिक, 3 आंतरसांस्कृतिक आणि 4 आंतरराष्ट्रीय. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंतःवैयक्तिक. स्पष्टीकरण काय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशीच बोलत असते, स्वप्न पाहत असते किंवा निद्रा अवस्थेत विचार करत असते तेव्हा त्या प्रकारच्या संवादाला अंतःवैयक्तिक संप्रेषण असे म्हणतात. बाकीच्या इतर जे 4 पर्याय होते, उरलेले 3 पर्याय आहेत त्याचं स्पष्टीकरण काय आहे की अंतःवैयक्तिक म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींमधील संवाद. अंतःवैयक्तिक म्हणजे व्यक्तीचा स्वतःशी होणारा संवाद. अंतः त्याच्या पुढे 2 विसर्ग आहेत. दिसायला दोन्ही शब्द सारखेच आहेत, फक्त हा अंतःवैयक्तिक आणि अंतःवैयक्तिक एवढा प्रश्न आहे. हे 2 विसर्ग म्हणजे व्यक्ती स्वतःशी बोलतो. अंतःसांस्कृतिक म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीमधील लोकांमधील संवाद आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे देशादेशादरम्यान होणारा संवाद. त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःशीच बोलत असते किंवा स्वप्न पाहते, निद्रा अवस्थेत विचार करत असते तेव्हा त्या संवादाला अंतःवैयक्तिक संप्रेषण असं म्हणतात. पुढचा प्रश्न. यदि प्रेषक ने विचार, सोच अथवा संदेश का समुचित रूप से निरूपण नहीं किया है तो यह संचार में अवरोध बन सकता है. यह अवरोध किस स्तर पर हो सकता है. पर्याय क्रमांक 1 संचरण चरण, 2 विसंकेतक में अंत में, 3 संकेतक के स्तर पर, 4 तकनीकी चरण. तर बरोबर उत्तर आहे संकेतक के स्तर पर. यदि प्रेषक ने विचार, सोच अथवा संदेश का समुचित रूप से निरूपण नहीं किया है तो यह संचार में अवरोध बन सकता है. यह अवरोध किस स्तर पर हो सकता है तर संकेतक के स्तर पर. मराठीमध्ये समजून घेऊयात. जर प्रेषकाने विचार, संकल्पना किंवा संदेशाचे योग्य प्रकारे निर्माण केले नाही तर संवादात अडथळा निर्माण होतो. हा अडथळा खालील स्तरावर होतो तर तो संकेताच्या स्तरावर. काय कारण आहे तर संकेतक म्हणजे प्रेषकाने आपल्या विचारांना शब्द, चिन्हे, चित्रे किंवा इतर माध्यमात रूपांतरित केलेली माहिती. जर हे रूपांतर स्पष्ट, योग्य आणि समजण्याजोगे नसेल तर प्राप्तकर्ता संदेश समजून घेऊ शकत नाही आणि संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. आता जे उरलेले प्रश्न पर्याय आहेत जसं की संचरण चरण पहिला, तर संदेश पाठवताना माध्यमात अडथळा आल्यास जसं की नेटवर्क समस्या, आवाजामधील
प्रॉब्लेम हा अडथळा असतो. संकेतक के अंत में म्हणजे प्राप्तकर्त्याने संदेश चुकीच्या पद्धतीने समजल्यामध्ये अडथळा होतो. आणि तांत्रिक चरण, तकनिकी चरण, उपकरणे, तंत्रज्ञान किंवा माध्यमांशी संबंधित अडथळे. तर जर प्रेक्षकांनी विचार, संकल्पना किंवा संदेशाचे योग्य प्रकारे निर्माण केले नाही तर संवादात अडथळा होतो. संकेतकाच्या स्तरावर माहिती व्यवस्थित पोहोचली जात नाही आणि समजणाऱ्यालाही समजत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा. 28 फरवरी 2025 की स्थिति अनुसार निम्न भारतीय फिल्मों में से उच्चतम से न्यूनतम आय करने वाली फिल्मों का सही क्रम क्या है? ए. बाहुबली 2, बी. RRR, सी. पुष्पा 2, डी. KGF चॅप्टर 2 आणि ई. दंगल. आता त्यांनी इथं पर्याय दिलेले आहेत. विकल्प 1 EACBD, 2 ABCDE, 3 BADEC आणि 4 DBCAE. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 EACBD. ई म्हणजे दंगल, ए म्हणजे बाहुबली 2, सी पुष्पा 2, बी RRR आणि डी KGF चॅप्टर 2. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा योग्य क्रम उच्चतम से न्यूनतम, जास्तीत जास्त आणि कमीत कमी असा लावायचा आहे. तर चित्रपटांच्या कमाईनुसार क्रम. जगभरातील कमाई अंदाजे. दंगलची कमाई अंदाजे 2000 कोटी जगभरात. भारतामध्ये 500 कोटीच्या आसपास. चीनमध्ये मोठी कमाई केल्यामुळे जागतिक आकडे मोठे आहेत. पण दंगल हा एक पर्याय आहे आपला, 2000 कोटी. बाहुबली 2 1800 कोटीहून अधिक. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटापैकी RRR अंदाजे 1200 कोटीहून अधिक म्हणजे भारतामध्ये झालेली कमाई. SS राजामौली दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय KGF चॅप्टर 2 अंदाजे कमाई 1100 कोटी. कन्नड चित्रपट हिंदीतही मोठी यशस्वी कमाई केलेली आहे. आणि शेवटचा पर्याय तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळं पुष्पा 2. तर हे असे जास्तीत जास्त कमाई जास्तीकडून कमीकडे असणारा हा क्रम आहे आणि त्याची कमाई आपण इथे दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 2025 मध्ये UGC नेटने घेतलेल्या पेपर 1 मधील 10 प्रश्न आपण विश्लेषणासहित सोडवून पाहिलेले आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर ह्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवलेली कळत असेल किंवा समजत असेल तर उरलेले प्रश्न सुद्धा आम्ही याच पद्धतीने तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. आमचा व्हिडिओ पुढच्या ह्याच्यामध्ये येतील, पण त्याआधी तुम्ही तशा पद्धतीने आम्हाला कमेंट्स करून कळवा. तुमच्या काही अडचणी असतील त्याही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.